नमस्कार. तर आपली भटकंती झाली आहे सुरू आणि आज आपण असे काही ठिकाण एक्सप्लोअर करू की जिथं खूप कमी गर्दी असते आणि त्या शोधात आम्ही पोहोचलेलो आहोत कामशेतमध्ये. कामशेत बद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे हे पुण्यामधील मावळ तालुक्यात येतं. कामशेतमध्ये ऐतिहासिक स्थळं देखील आहेत, पण आज आपण एक्सप्लोअर करूया ऑफबीट कामशेत. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ऑफबीट कामशेत मध्ये आम्ही काय काय एक्सप्लोअर केलेलं आहे. फोटोजेनिक लोकेशन आहे मस्त कामशेतचे इथं. खूप सुंदर व्ह्यू आहे. खूपच छान नदीचं पाणी वाहतं, एकदम स्वच्छ आहे. स्वच्छ आहे आणि आवाज किती छान येतोय पाणी वाहण्याचा. त्याला स्पीड एकदम मस्त आहे. खूप जोरात नाही आणि खूप हळू पण नाही, छान वाहते. पिकॉक पण आहे तिकडं. आवाज आला आम्हाला 1-2 वेळा मध्ये आधी. सगळं तळ दिसतो बघा खाली पाण्याचं. एवढं स्वच्छ आणि सुंदर पाणी वाहतं खेळतं. वरती धरण आहे, तिथनं सुटलेला असावा. जुन्या पुलावरती आलोय मी आत्ता आणि तिथून नवीन पुलाच्या खाली. मला खूप भारी असं वाटतं. पाणी एवढं स्वच्छ, सगळं तळ दिसतंय खाली. हे बघा भाई, मस्त पाणी हळूवार वाहत येते तिकडनं. हा 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 अप्रतिम, अद्भुत, सुंदर, अतिसुंदर असा व्ह्यू आपल्या समोर धरणाचा. धरण बघण्यासाठी थांबलो आम्ही आणि इथं तुम्ही बघाल तर किती दाट असे झाडं आहेत आणि अशा ह्या दाट झाडांमध्ये ही अडूची पानं बघा किती मोठी मोठी आहेत. तेरड्याची पण फुलं आहेत तिकडे, खूपच मोठी मोठी अडूची पानं. त्यानंतर तेरड्याची फुलं आहेत ते अशी पण फुलं आणि अशी रानफुलं बरेच आहेत इथं, वेगवेगळ्या कलरचे, वेगवेगळ्या जातीचे. इकडे पण पिवळ्या कलरची कोणते तरी फुलं आहेत. हे यांची नावं नाही माहिती मला, पण छान फुलं आलेली आहेत. आणि इकडे असं हे माहीत नाही डॅमकडे जाण्याचा रस्ता आहे की काय, पायवाट दिसते. थोडासा आता आतमध्ये आलोय आणि पाणी पडण्याचा जो आवाज येतो काय मस्त येतो. झुड 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 झुड, छान जबरदस्त. आणि विंडमिल्स एका लाईनीत सगळ्या सुरू आहेत बघा, नंबर. छोटं धरण आहे मस्त. 4 दरवाजे दिसत आहेत आणि मस्त ओव्हरफ्लो झालं आहे आणि सगळं पाणी पडतंय. आता जो आपण नदी बघितली तर हे पाणी इकडनंच येते, इकडनं जोरात सुटतं आहे आणि हळूहळू हळू पुढे पुढे वाहत जातं धरण. बघा पुढे मातीच आहे. वा वा. भाई फुलपाखरू बघा एकदा. काय कुठे गेला एवढं फुलपाखरू? थांब ना जरा. इधर या. गवत आहे मस्त
आणि याला पण कशी छान छान फुलं आले बघ. हे बघ बाबू, एवढं भारी फुल आहे. छोटंसं फूल आहे, अजून उमलायला सुरुवात झाली आहे. आणि हे पण बघा, मला वाटतं अशी फुलं कासपठारला पण नव्हती. आणि सुंदर मस्त रान फुल आहे, छान. हा, हे बघा किती सुंदर फूल आहे. पिवळ्या कलरच्या पाकड्या आहेत, त्याचे पराग पण डार्क पिवळे आहेत आणि पर्पल कलरचं आतमध्ये एक शेड आहे. खूप सुंदर आहे. कोल्हा बघा, कोल्हा. किती छान भाताची शेती आहे, मस्त हिरवीगार झालेली आहे. मावळमध्ये सगळीकडेच भाताची शेती बघायला भेटते. आणि हा डोंगर बघा किती छान हिरवागार झाला आहे. आणि डोंगर सगळीकडे असे सोनकीचे छान गुच्छचे गुच्छ दिसत आहेत. मस्त वाटतंय. मोकळं आहे म्हणजे इकडे पण गवत आहे, पूर्ण मोकळं आहे. ओ हो. एवढ्या फुलांची चादरच पसरवली. आणि ना छोटे छोटे खूप वॉटरफॉल आहेत. आता किती कॅप्चर होते मला माहीत नाही, पण ना खूप छोटे छोटे वॉटरफॉल चालू आहेत. पाऊस नाही आहे तरी पण. आणि ते सगळे वॉटरफॉल वाहत खाली येत आहेत. हे बघा, मी तुम्हाला झूममध्ये दाखवते. इथं समोर छान असा वॉटरफॉल आहे, इकडे पण एक वॉटरफॉल आहे. आणि या वॉटरफॉलचं सर्व पाणी तिथून वाहत खाली येतं आहे. आणि हे जी तुम्हाला अशी नागमोडी अशी वेलसारखी दिसतंय ना, इथून हे सगळं पाणी येऊन जे आपण धरण बघितलं त्या दिशेला जातं वाहत. आणि इथं तुम्ही फुलं जर बघाल तर किती सुंदर फुलं आहेत बघा, ही येल्लो कलरची. आणि पूर्ण पठारावरती ही अशी येल्लो कलरची फुलं सर्वीकडे पसरलेली दिसत आहे बघा. हा, हेच किती सुंदर फुलं आहेत बघा, येल्लो कलरची. किती सुंदर पाकड्या आहेत, परागकन्याचे किती सुंदर आहेत. आणि ह्या अशा फुलांवरती मधमाशा खूप असतात. हा, त्या गंमत आहे. फुलांचे गुच्छे आहेत एकदम मस्त. डिफरंट फुलं आहेत. थोडं भारी फुलं आलेत. आणि ह्या अशा फुलांवरती मधमाशा खूप असतात. हा, मस्त, खूप छान आल्हाददायक वातावरण आहे. बढिया. वा. मस्त छान धबधब्यातनं पाणी ह्या ओढ्याने येते बघा खाली.
स्वीट लोकेशनमध्ये असं काहीतरी स्पॉट पाहिजे जिथे एकदम चिल करता येऊ शकतो. मस्त पाणी वाहते, आत जाऊन थोडा आंघोळही करू शकतो, पाण्यातही खेळू शकतो. फोर्स वगैरे काही नाही आहे आता तरी, बट केअरफुली नक्कीच मज्जा करू शकतो सगळे, फॅमिली, फ्रेंड्स. हां 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 हां, आहे का नाही कम. आणि आवाज आहे का फक्त पाण्याचा. गावात आलं मस्तपैकी, जांभूळी गावात. आणि आता कोंडेश्वर मंदिराकडे जाऊ आपण. कोंडेश्वरचा एक एक्सक्लुझिव्ह ब्लॉग आपण ऑलरेडी बनवला आहे 2 वर्ष आधी. आम्ही एक्सप्लोअर केलं होतं त्यावेळेला आय गेस पहिला ब्लॉग असेल तो, दुसरा असेल तो नक्की बघा तुम्ही. कॉमेंट लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार. मस्त आहे गाव जांभवली, एकदम शांत निवांत. हे बघा गावातले बाबा आपल्या नातवाला फिरायला घेऊन चालले. कामशेत एक्सप्लोअर करत करत कोंडेश्वरला पोचलो आहे. आणि कोंडेश्वरचे इथं धबधबे अजूनही सुरू आहेत. मागच्या वेळेला जेव्हा मी पावसात आलो त्यावेळेला अजून जास्त होते, सगळेच म्हणजे ॲक्टिव्ह होते धबधबे. आता 4-5च ॲक्टिव्ह आहे. कोंडेश्वराचं मंदिर, कोंडेश्वर महादेवाचं मंदिर. आणि याच्या मागे जो तुम्हाला दिसतो आहे ना, तो आहे भैरवगड. सो इकडनं कोकणकड्याला जायला देखील रस्ता आहे. अर्धा-पाऊण तास लागतो असं म्हणतात लोक, आपण नाही गेलो कधी. ताड जंगल आहे, पुढे तो गड आहे भैरवगड. जंगल आपण नाही. आता त्यामुळे दिसत नाही म्हणून साठी क्लिअर दिसतो तिथे गेलो. पण मग इथनं लांब किती आहे? हो. Bye.